नमस्कार मैत्रिणींनो, शुभ दुपार सगळ्यांना. आणि आता आज आपण बनवणार आहोत चकली. तर हे पीठ मी आयतं रेडीमेड आणलेलं आहे, त्याच्यामुळं म्हटलं चला बनवून पाहूया कशी होती तर. आणि मी नेहमी घरातच बनवते पीठ, पण आता हे अर्धा किलोचं पॅकेट आणलं होतं तेवढंच बनवणार आहे. तर आता इथं मी चकलीचं पीठ आधी काय केलं, थोडंसं तेल टाकलं गरम त्याच्यामध्ये करून. 1-2 चमचे असं तेल टाकून घेतलं. अर्धा किलो जसं असन वजनाप्रमाणे तसं तेल टाकायचं, जास्त तेल टाकायचं नाही, नाहीतर मग चकली तुमची विरघळू शकते. त्याच्या प्रमाणामध्येच तेल टाकून घ्यायचं. आणि गरम पाणी करायला ठेवलं, त्यात लागेल तसं पाणी घेऊन हे आयतं चकलीची भाजणीचं पीठ मळून घेतलं. तर मस्त अशा चकल्या पण आल्या, तुटल्या वगैरे काय नाही तर. आणि त्याच्यानंतर मग तेल गरम झालेलं होतं, लगेच तळून घेतलं. तर असा आयत्या पिठाचे चकले पण खूप छान येतात. ज्याला वेळ नसेल त्यांनी अशाही करू शकता, आणि ज्याला वेळ असेल त्यांनी भाजणीच्या केल्या तर म्हणजे चांगलंच. तर पहा कशा झाल्यात चकल्या, मस्त झालेल्या आहेत आणि खायला पण कुरकुरीत लागतात. त्याच्यामध्ये सगळं सामान असतं, आपल्याला काहीच टाकायची गरज नाही. मिठापासून ते सगळं मसाला वगैरे तीळ सगळं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. फक्त आपण पाणी आणि तेल थोडंसं टाकून मळून घ्यायचं. तर मस्त अशा चकल्या झाल्यात, अर्धा किलोच्या एवढ्या चकल्या झालेल्या आहेत. चला मग चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.